चक्क लाल दिव्याच्या गाडीतून गोव्याच्या दारूची तस्करी, तोतया कर्मचारी आणि निवृत्त जवानास अटक। राज्य उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांची गाडी असल्याचं भासून चक्क लाल दिव्याच्या गाडीतून गोवा बनावटीच्या दारूची तस्करी करणाऱ्या तोतया कर्मचाऱ्यासह सैन्य दलातील सेवानिवृत्ती जवानास अटक करण्यात आली। त्यांच्याकडून 2.5 लाख रुपये मद्य, 25 लाखाची 2 वाहने, मोबाईल असा एकूण 27,73,000चा मुद्देमाल जप्त केला। राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने नेसरी ते गडिंग्लज मार्गावर महागाव नजीक ही कारवाई केली। या प्रकरणी तोतया कर्मचारी नितीन दिलीप ढेरे वय वर्ष 33 राहणार जाधववाडी कोल्हापूर आणि सेवानिवृत्त जवान शिवाजी आनंदा धायगुडे वय वर्ष 57 राहणार अंदोरी जिल्हा सातारा अशी त्यांची नावे आहेत। याबाबत अधिक माहिती अशी की गोवा बनावटीच्या मद्याची चंदगड मार्गे कोल्हापुरात तस्करी होणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या गडिंग्लज भरारी पथकास मिळाली। त्यानुसार गडिंग्लज येथील नितीन ढेरे कोल्हापुरातील भरारी पथकाने रविवारी मध्यरात्री नेसरी ते गडिंग्लज मार्गावर गस्त सुरू केली। पहाटे 2:15च्या सुमारास महागाव नजीक कामत ओढ्याजवळ त्यांना रस्त्याकडेला थांबलेल्या 2 कार दिसल्या। भरारी पथकाने त्या कारजवळ जाऊन पाहणी केली असता एका कारमध्ये अंबर दिवा सुरू असल्याचे दिसून आलं। त्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या शासकीय गणवेशात नितीन ढेरे हा चालक म्हणून काम करीत होता, तर शिवाजी धायगुडे हा शेजारच्या सीटवर बसला होता। दोन्ही संशयितांना ताब्यात घेऊन कारची झडती घेतली असता गोवा बनावटीच्या दारूची तस्करी करण्यात येत असल्याचा प्रकार समोर आला। त्यावरून त्यांना अटक करून मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। महानकर न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरे, चंदगड। ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।